होतं आणि काय काय मागणी आहे तुमची, काय सांगा? अनिल देशमुखांनी परत एकदा परमवीर सिंग यांना हाताशी पकडून फडणवीस मला लक्ष करत असल्याचा आरोप केला। बघा असं आहे की आज अनिल देशमुख जे आरोप करतात आहे किंवा काल जे त्यांनी ट्विट केलं की परमवीर सिंग असणार किंवा वजे असणार यांना हाताशी घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब अनिल देशमुखांवर टीका करतात आहे। आता मला सांगा की हे जे वजे आहेत हे बडतर्फ अधिकारी होते, बडतर्फ असताना 10 वर्षापासून ते बडतर्फ होते। त्यांचा मागचा जो कारकिर्दी होता, त्यांनी किती भ्रष्टाचार केला, किती प्रॉपर्ट्या जमा केल्या, किती मोठे मोठे त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी मोठे मोठे म्हणजे कांड घडून आणले आणि म्हणून त्यांना 10 वर्षापासून ते बडतर्फ होते। आणि अनिल देशमुख गृहमंत्री झाल्यानंतर पहिलं काम अनिल देशमुखांनी कोणतं केलं तर या बडतर्फ अधिकारी या वजेला परत पोलीस डिपार्टमेंटमध्ये सामावून घेतल्यावर याला कोणती साईड पोस्टिंग दिली नाही। याला मुंबईमधल्या सगळ्यात मोठी जी पोस्ट आहे ती एका इन्स्पेक्टरची ती पोस्टिंग त्या वजेलला दिली आणि त्यानंतर त्यांनी काय केलं ते सगळं जगाला माहीत आहे। परमवीर सिंग हे IPS ऑफिसर होते, हे कुठेतरी साईडला पडले होते। त्यांना अनिल देशमुख गृहमंत्री झाल्यावर सगळ्यात पहिले परमवीर सिंगला यांनी मुंबईचा आयुक्त केलं, पोलीस कमिशनर केलं आणि मग या दोघांच्या भरोश्यावर यांनी जेही परमवीर सिंगला सांगून किंवा वजेंच्या माध्यमातून करोडो रुपये जमा केले। आज हे जे ज्या बडतर्फ अधिकारी ज्यांना यांनी स्वतः घेतलं, ज्यांना यांनी स्वतः कमिशनर केलं, त्या सगळे लोक आज कसे देवेंद्र फडणवीस झाले हे मला कळत नाही। तुम्ही बोलले की नार्को टेस्टला एक नार्को टेस्ट करा किंवा हे आरोप खरे याबद्दल नाही, मला असं वाटतं की अनिल देशमुख ज्या प्रकारे आरोप करतात अनिल देशमुखांचीच नार्को टेस्ट झाली पाहिजे। ज्याप्रमाणे वजेंनी सांगितलं की माझी नार्को टेस्ट करा आणि सगळंच खरं बाहेर येणार, सगळं जे आलंय याच्या आधी तेलगी जे प्रकरण झालं होतं त्याआधी मोठ्या प्रमाणात नार्को टेस्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांचे नावं आले होते। यावेळेस मला असं वाटतं की वजेंच्या नार्को टेस्टमध्ये आणि अनिल देशमुखांच्या नार्को टेस्टमध्ये आणखीन मोठ्या मोठ्या लोकांचं नाव येणार, कारण 100 कोटी रुपये वर्षाचे महिन्याचे हे पैसा गोळा करत होते, तर यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे नावं येतील। अनिल देशमुख कुठेतरी राजकीय आता या सगळ्या गोष्टीला जाणीवपूर्वक राजकारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांना लक्ष करत आहे। बघा असं आहे, अनिल देशमुख जेलमधनं बाहेर येऊन मला वाटतं 2 वर्ष झाले आणि 2 वर्षापासून त्यांनी एक शब्द या संदर्भात कुठेही बोलले नाही, कुठेही वाच्यता केली नाही आणि लगेच निवडणुका आल्या, 2 महिन्यावर निवडणुका आहे आणि त्यावेळेस या प्रकारचे आरोप करणे म्हणजे हे राजकीय हेतू मनात ठेवूनच या सगळ्या प्रकार हे चालू आहे। आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये, काटोल मतदारसंघामध्ये लोक त्यांच्या फार विरोधात आहे। त्यांना 100 कोटी रुपयाचा हिशोब मागत आहे, जाब विचारत आहे। मागच्या 5 वर्षापासून कोणताही विकास काम त्या मतदारसंघात झाला नाही, त्या संदर्भातला विचारपूस करताय आणि म्हणून त्या लोकांचं कुठेतरी मन परिवर्तन झालं पाहिजे, कुठेतरी मन डायव्हर्ट झालं पाहिजे आणि या प्रकारचे प्रश्न विचारले नाही, म्हणून अनिल देशमुख या प्रकारचे आरोप माननीय फडणवीस साहेबांवर करतात आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।